हं. मी पूनम अमर कुंभार. हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे गणपती. माझ्या सासूबाई लता बाळासाहेब कुंभार ह्यांची दुसरी पिढी आहे. ह्या गणपती पेनवरून आम्ही आणतो आणि इथं रंगवतो. रंगकाम हे आत्ता आमचं पूर्ण हाताने आहे आणि हाताने असल्यामुळे हे काम आहे ना खूप सुंदर आणि रेखीव दिसते. आत्ता मार्केटमध्ये सगळं ड्रेपरीचं काम चालू आहे, तरी आम्ही ड्रेपरी थोड्या थोड्या मूर्त्या केलेल्या आहेत. ह्या अशा केलेल्या आहेत विविध प्रकारच्या. अशा पद्धतीने आम्ही ह्या मूर्त्या तयार करतो. मी आणि माझे मिस्टर अमर बाळासाहेब कुंभार ह्या अशा प्रकारच्या मूर्त्या आता बनवलेल्या आहेत. तसा खूप चांगला आहे. बनावला बघ कोण. हॅलो. मी बाळासाहेब कुंभार, राहणार सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आमचा हा मूर्ती बनवण्याचा तीन पिढ्यांचा व्यवसाय आहे. काय इथं हल्ली जे मूर्ती आता बनतात हे यंदा फारच महाग आहे. प्लॅस्टर आणि रंग हे फारच महाग झाले आहे. सर्वसाधारण मूर्तीचे 30% किमती वाढतील असा अंदाजे वाढून आलेले आहेत. काय आणि हे मूर्ती आमचे चिरंजीव अमर बाळासाहेब कुंभार आणि सुनबाई पूनम अमर कुंभार आणि माझी मंडळी लता बाळासाहेब कुंभार हे तिघजण करत असतात आणि मी त्यांच्याबरोबर असतो. पण माझा ह्या मूर्ती बनवण्याला फारच कमी वेळ लागतो, कारण माझा दुसरा व्यवसाय आहे. काय तर ह्या व्यवसायात हे अशा थोड्या जागा आहेत, अशा शासनाने इकडे लक्ष देऊन आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. कुठेतरी कुंभार समाजाची असल्यामुळं कुंभार काम करण्यासाठी, मूर्ती बाकीचे इतर काम करण्यासाठी शासनाने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. आणि हे माझे चिरंजीव जे काम करतायत ते अमर बाळासाहेब कुंभार ते 2 शब्द सांगतील. नमस्कार. आता नवीन मूर्ती मार्केटमध्ये येतात आहे, तर त्या हिशोबाने आपण मार्केटिंग केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की ड्रेपरीमध्ये पण गणेशा आपल्याकडं अवेलेबल आहेत आत्ताच्या घडीला, जे की आता ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर त्याच हिशोबाने सगळ्या प्रकारचं आपल्याकडं पेंटिंग होत असतं आणि सर्व POP मध्ये मटेरियल अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि मूर्तीचे वाढ झाली, किमतीत वाढ झाली. नमस्कार, मी प्रीतम विठ्ठल कुंभार, राहणार सासवड कुंभारवाडा. हा आमचा पारंपरिक धंदा असून आम्ही हा वर्षानुवर्ष गणपती उत्सवामध्ये करतो. ह्याला आम्हाला खूप अडचणी येतात. जाग्याअभावी माल पुरत नाही, तरी आमच्या इथे कमीत कमी 10-1 हजार गणेश मूर्त्या कुंभारवाड्यात तयार होतात. तशाच त्याला आता कलरचे भाव वाढल्यामुळे, मूर्त्यांचे भाव वाढल्यामुळे यंदा रेटमध्ये बी भाववाढ होणार आहे. बोल. शासनाने या धंद्यासाठी काहीतरी उपाययोजना चालू कराव्यात आणि तसं स्थानिकांना पहिलं प्राधान्य द्यावे, कारण की आमच्या इथे परप्रांतीयांचे बी गणपती खूप असल्यामुळे आम्हाला यात अडचणी येतात. कारण की आम्ही आमचे महिनाभर कष्ट करून आम्ही म्हणजे 2-3 महिने कष्ट करून निघतो, ते कमी भावात गणपती देतात, त्यामुळे आमच्या मूर्त्यांना मागणी कमी होते.
परप्रांतीयांमुळे बी आम्हाला इथं खूप त्रास होतो. स्थानिकांना बी प्राधान्य द्यावं ज्या त्या गावामध्ये, अशी एक सरकारकडे अपेक्षा. ओके. हॅलो नको ना. येतोय येतोय. बाबा काय करते कसे फोटो काढतात ते.